नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आता बातमी आहे शेतकऱ्यांसाठी। एका बाजूला भारताकडून बांगलादेशाला कांदा निर्यातीचा निर्णय घेतला जात आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या चाळीत साठलेला कांदा मात्र मोठ्या प्रमाणात सडत आहे। चाळीमध्ये साठवलेला संपूर्ण कांद्याला कोंब फुटले असून कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे। याचा थेट फटका नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। हातात कांदा आहे पण विक्री योग्य नाही, बाजारात दर घसरलेत, सडलेल्या कांद्याला किंमत नाही। बांगलादेशाला कांदा पाठवण्याच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कुठलाच फायदा होणार नसल्याचा आरोप आता शेतकरी वर्गाकडून होत आहे। शेतकऱ्यांकडे असलेला कांदा आता बाजारात पोहोचण्याआधीच चाळीत सडत आहे। प्रति क्विंटल कांद्याला 1000 ते 1200 रुपये तत्काळ अनुदान द्यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। सरकारनं कांदा निर्यातबाबत निर्णय घेतला असला तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या भावना तीव्र होत आहेत। प्रखर न्यूजसाठी भैयासाहेब माळी, सटाणा। एकंदरीत बातमी दाखवली जात आहे की बांगलादेश कांदा आयात करत आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, परंतु शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नसून जो उन्हाळ कांदा चाळीमध्ये साठवलेला होता शेतकऱ्यांनी, तो पूर्णपणे सडून गेलेला आहे आणि जो उरलेला सोरलेला जो कांदा होता तो थंडीचा पारा कमी झाल्यामुळे पूर्णपणे असा कोंब काढून दिलेले आहे कांद्याने। त्यामुळे उन्हाळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तर त्याचा अजिबात फायदा नाही आहे। आणि राहिला विषय लाल कांद्याचा, तर लाल कांदा सुद्धा पावसामुळे खराब होऊन गेलेला आहे, म्हणून एकरी 2, 5, 10 क्विंटल असं उत्पन्न लाल कांद्याचं येत आहे। त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठेही फायदा होणार नाही आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आम्हाला प्रति क्विंटल 1000 ते 1200 रुपये क्विंटल असं अनुदान दिलं पाहिजे कांद्याला, हीच आमची मागणी आहे।